मुख्यमंत्र्यांनी स्वतः परिश्रम करून ते धावून गेले, प्रत्येक ठिकाणी मदत केली, लोकांना न्याय दिला आणि आता लोकसभेची निवडणूक जाहीर झालेली आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी आणखीन गृहमंत्री अमितजी शहा यांच्या नेतृत्वाखाली आपण पाहतो आहे की ज्या ज्या मुद्द्यांच्यावरती हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा अत्यंत भर होता ते म्हणजे रामजन्मभूमी अयोध्या या ठिकाणी निर्माण व्हावं, ते स्मारक आणखीन ते मंदिर उभं राहिलेलं आहे, 370वा कलम रद्द झालेला आहे। त्याचबरोबर काश्मीरमध्ये कायम मोठे साहेब म्हणायचे, तुमच्या लक्षात असेल ज्यांनी शिवतीर्थावरच्या मीटिंग ऐकल्या असतील त्यांना, की श्रीनगरला लाल चौकामध्ये तिरंगा उभारला गेला पाहिजे, की जे सुद्धा आज पूर्ण झालेलं आहे। या पार्श्वभूमीवरती आज आमचं शिबिर होतं आहे, लोकसभा निवडणूक पार्श्वभूमीवरती शिबिर आहे आणि सर्व अभ्यास करून सर्वांशी बोलून एक बेरजेचं राजकारण करण्याचा प्रयत्न एकनाथजी शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांचा आहे आणि त्यानुसार या शिबिराच्याकडून आम्हाला खूप अपेक्षा आहे, आम्हाला हुरूप वाढलेला आहे आणि एका अर्थाने शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराला नवसंजीवनी देण्याचं काम एकनाथजी शिंदे आजच्या शिबिरात करतील अशी मला खात्री आहे। ताई, तुम्ही म्हणाल की बेरजेचं राजकारण जुळवण्याचा प्रयत्न होतोय, आजची राज ठाकरेंची एकनाथ शिंदेंसोबतची भेट हे याच बेरजेच्या राजकारणाचा भाग आहे का? महाराष्ट्रातलं 45 पार्क ही बेरीज जुळवण्यासाठी राज ठाकरे यांना घेत आहेत का सोबत? हे बा 80% समाजकारण आणि 20% राजकारण हे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचं जे वचन होतं त्याप्रमाणे अनेक वेळेला माननीय राजसाहेब ठाकरे आणखीन एकनाथजी शिंदे यांच्या भेटी झालेल्या आहेत, देवेंद्रजी फडणवीस आणि राजसाहेबांच्या भेटी झालेल्या आहेत आणि राजसाहेबांनी नेहमीच सरकारला अनेक सकारात्मक सल्ले देण्याचं काम केलेलं आहे। काही सरकारच्या लोकांनी त्यांना सन्मान दिला, काही लोक ऐकत नाहीत। या पार्श्वभूमीवरती ही खरंच एक अंतःकरणापासूनची भावनिक आणि सामाजिक आणि राजकीय भेट आहे असं मला वाटतं। त्याच्यातून आत्ताच कुठला निष्कर्ष काढणं योग्य होणार नाही, पण बेरजेचं राजकारण हा शब्द कैलासवासी यशवंतराव चव्हाणांनी तयार केला असं मी म्हणेन, कारण काही लोकांचं राजकारण हे उण्याचं असतं, कुणाला तरी उणं करायचं कशातून तरी, याला उतरवू त्याला काढून टाकू याला काढून टाकू, तसं महाराष्ट्राचं हित त्याच्यात नाही आहे आणि म्हणून सगळ्यांना बरोबर घेऊन जाण्याचा हा एक जरूर चांगला असा प्रयत्न आहे असं मला वाटतं। आजच्या बैठकीमध्ये किती सीट मिळणार किंवा कशा प्रकारे आपल्याला लढायचं आहे हे सगळं सांगणार आहेत का? काही आतापर्यंत चर्चा झाली आहे का मुख्यमंत्र्यांबरोबर? काय सांगणार? हे पहा, सगळ्या महत्त्वाच्या कार्यक्रमाच्या ठिकाणी तुमचे सगळे कानामधले दूध पोचलेले असतात, पण आम्ही पोचलेलो नसतो, त्यामुळे आम्ही पक्षाची शिस्त पाळतो। त्यामुळे कुठलीही गोष्ट निर्णय जो आहे तो माननीय आमचे मुख्य नेते आणि मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे जाहीर करतील, त्याच्या पलीकडे दुसरं कुठलंही किंतु परंतु आमच्या मनामध्ये नाही आहे आणि त्यामुळे त्याचं स्वरूप, त्याचं तपशील, त्याचं आउटकम हे सगळं आपल्याला शिंदे साहेबांकडून ज्ञात होईल। पहिल्यांदा अमित शहा यांची भेट, नंतर शिवसेनेचे प्रमुख जे आहेत पक्षाचे एकनाथ शिंदे यांची भेट राज ठाकरेंनी घेतली। आज पुन्हा आता राज्यातील दोन्ही प्रमुख नेते आहेत, भाजपचे फडणवीस आहेत, एकनाथ शिंदे शिवसेनेचे प्रमुख आहेत, राज ठाकरे 19व्या मजल्यावरती चर्चा चालू आहे। तुम्ही स्वागत कराल का राज ठाकरे यांचं? कारण तुम्ही ठाकरे कुटुंबियांशी जवळीक होती तुमची, तुम्ही काम केलेलं आहे सोबत, राज ठाकरेंच्या फायदा होईल वाटतं? नाही, मुळामध्ये मी कुठला निष्कर्ष आत्ता जाहीर करत नाही। मला असं वाटतं राजकारणामध्ये संवाद, समन्वय, सहकार्य आणि मुद्द्यांवरती एकजूट ह्या वेगवेगळ्या प्रकारच्या सहकार्याच्या पायऱ्या असतात। राजसाहेब ठाकरे यांनी मराठी भाषेच्या प्रश्नासाठी त्या अनेक मुद्द्यांवरती कायमच एक भूमिका आग्रही अशी घेतलेली आहे आणि त्यामुळे त्याच्यावरती काय योग्य तो निर्णय आहे त्याचे ते स्वतः निर्णय घेऊ शकतात आणि शिंदे फडणवीस तसा निर्णय करू शकतात। अमितजी शहांबद्दल भेटीचं म्हटलं तर त्यांनी उघड भेट घेतलेली आहे। काही लोक राजकारणामध्ये बघतात आपण गुपचूप भेटी घेतात, ठीक आहे, त्यांचा तो प्रश्न असतो, सिक्रेसी पाळावी लागते राजकारणामध्ये, पण त्यांनी उघड भेट घेतलेली आहे। राजकारणामध्ये कोणी कोणाला भेटू शकतं, चर्चा करू शकतं। मला असं वाटतं तो राजकारणाचा पाया आहे आणि त्या दृष्टिकोनातून राज ठाकरे यांच्याशी संवाद आणि त्यातून महाराष्ट्रासाठी काही हित तयार झालं तर त्याचं मी स्वागतच करते। काही ठिकाणी आपण पाहतोय की खासदारांची यादी ही अद्याप जाहीर होत नसल्यामुळे कुठेतरी धुसफूस चालू आहे। विरोधक असं म्हणत आहेत की शिवसेनेची जी यादी आहे ती भाजपचे नेते ठरवत आहेत, त्याकडे आपण कसं पाहता? हे बा, ही बातमी मी पण सकाळी पाहिली आणि आपल्याकडे असा काहीतरी चुकीचा मुद्दा काढला असेल तर त्याला एक शब्द आहे की हा कुठून शोध लावला म्हणून, मी तो तर मला असं वाटतं की याचे कोण सूत्र आहेत, कोण हे सांगतं आहे अशा माहित्या तर तुम्ही तपासून घ्या असं मला वाटतं। कारण बऱ्याच वेळेला ही जी सूत्र असतात
ती सूत्र नसून काही असंतुष्ट आत्मे असतात असं माझं निरीक्षण आहे. त्यामुळे असा एखादा असंतुष्ट आत्मा जो असेल तो काहीतरी असं बडबडत असेल, पण ते त्याचं भूत लवकरच उतरेल. पक्षामध्ये शिवसेनेच्या तिकीट न मिळाल्यामुळे खासदारांची यादी ही स्वतः मुख्यमंत्रीच ठरवणार का, की भाजप नेत्यांशी डिस्कस करून ती ठरवली जाणार? नाही नाही, आता असं आहे, राजकारणामध्ये प्रत्येकजण प्रत्येकाशी चर्चा करत असतो. समजा एखादं कोणाला पद द्यायचं असेल अगदी महामंडळाचं, तरी ती युतीचे घटक पक्ष आहे म्हटल्यावर चर्चा विचारविनिमय होते. अंतिम निर्णय तो प्रत्येक पक्ष घेत असतो असं मला वाटतं. मैडम, हिंदी में आज की जो बैठक होने जा रही है इसका क्या उद्देश्य है और लोकसभा चुनाव की सीटों का बंटवारा आज फाइनल हो जाएगा? नहीं, मैं इसके बारे में कुछ नहीं कह सकती, लेकिन आज जो है वो लोकसभा निवडणूक की तैयारी करने के लिए, उस चुनाव की तैयारी करने के लिए आज की बैठक है. उसमें जिम्मेदारी जो है उसको निश्चित किया जाएगा और उसी तरीके से आपको तो पता है कि 27 अप्रैल से पहला निर्देशन पत्र शुरू हो रहा है. तो हर स्टेज में किस तरीके से हर कॉन्स्टिट्यूंसी में काम होगा, इसका नियोजन आयोजन और जो मुद्दे हैं लोगों के साथ में रखने के लिए, उसके बारे में ज़रूर मार्गदर्शन हो सकता है. अंतिम फैसला उचित समय पे हमारे पक्ष नेता जो है प्रमुख एकनाथ जी शिंदे करेंगे. महायुति में राज ठाकरे शामिल हो सकते हैं. अभी मीटिंग चल रही है, उसमें तीनों फडणवीस साहब और राज ठाकरे और एकनाथ शिंदे जी मिल रहे हैं. कैसा लगता है अगर वो शामिल होंगे तो कितनी मजबूती मिलेगी? नहीं, ऐसे है, अभी बात चल रही है. उसके पहले ही देखो एक कोई पेड़ उगाया है तो पहले उसको खींच के देखने का कि क्या हो रहा है, मुझे लगता है ठीक नहीं है. इतना ही मैं कहूँगी कि जो बातचीत चल रही है उसमें संवाद है, सहयोग है, समन्वय है, नेटवर्क है, इलेक्शन में सहयोग है. ये सब मुद्दे जो है उसका अंतिम फैसला जो उसमें बातचीत कर रहे हैं वही पक्ष के नेतागण कर सकते हैं. हम तो अनुयायी हैं और शिवसैनिक हैं, तो जो भी होगा वो महाराष्ट्र के लिए जो उचित होगा, हितकारी होगा, वही निर्णय हमारे नेता करेंगे. इसके बारे में हमें पूरा विश्वास है क्योंकि बाला साहब ठाकरे जी का आदर्श रखते हुए वो काम कर रहे हैं. मैडम, चुनाव की डेट आ चुकी है, अभी तक लिस्ट फाइनल नहीं हुई, क्या जल्दी से कब हो जाएगा? आज शाम तक फाइनल हो जाएगी? देखिए, बात ऐसी है कि कई बार मैंने देखा है कि लिस्ट तो फाइनल 80% हो ही जाता है और वो डिक्लेयर भी होता है. कुछ जगहों पे ऐसे मैंने निरीक्षण किया है, इस इलेक्शन में होगा कि नहीं मुझे मालूम नहीं है, कि आखिरी दिन जो होता है चुनाव का पेपर और पत्र सादर करने का, तो वो उस दिन तक आखिर में निर्णय भी होता है. वो तो उनका हाथ में कि आप लोगों को तो ब्रेकिंग न्यूज़ हर रोज मिलनी चाहिए ना, इसके लिए कुछ निर्णय बाद में भी हो सकते हैं. ठीक है, चल. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.